आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी शिव आरोग्य सेवेअंतर्गत मुंबईत मोटर बाईक ॲम्ब्युलन्स हा एक उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमांतर्गत शिवसेनेतर्फे सुरुवातीला 10 बाईक ॲम्ब्युलन्स मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यांचं लोकार्पण होणार आहे। या ॲम्ब्युलन्सचा फायदा मुंबईतल्या दुर्गम भागातील रुग्णांना होणार आहे। मुंबई आणि तत्सम शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे आणि लंडन शहराने याच्यावरती एक इलाज केला आहे की त्यांनी मोटरबाईक आणि बायसिकल ॲम्ब्युलन्सेस सुरुवात केली आहे। त्याच धर्तीवरती मुंबईची ट्रॅफिक समस्या बघता नॉर्मल ॲम्ब्युलन्स पोचण्यासाठी मग ती आमची ALS असू दे किंवा BLS असू दे, म्हणजे ॲडव्हान्स असू दे किंवा बेसिक असू दे, पोचण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ कट करण्यासाठी आपल्याला ह्या मोटरबाईकचा उपयोग होईल आणि या मोटरबाईकवरती जो रायडर असेल त्याला देखील पॅरामेडिकलचं ट्रेनिंग दिलं जाईल। समजा एखाद्या पेशंटला रस्त्यात हार्ट अटॅक येऊन पडला आणि आपण कॉल केला, याच्यासाठी कॉल सेंटर पण असेल आणि समजा कॉल केला तर आणि कॉल केल्यानंतर आपण त्यांना डिफिब्रिलेटर विथ मॉनिटर जो आहे याला म्हणतात, तर या बाबतीमध्ये त्याला शॉक देऊन जसं ICUमध्ये आपण ट्रीटमेंट करतो तसं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन सिलेंडर पण आपण त्याला ऑक्सिजन पण देऊ शकतो। त्याचबरोबर त्याला समजा ॲक्सिडेंट झाला तर कॉलर लावून त्याला पेशंट कॅरी करू शकतो। त्याचबरोबर त्याला ऑक्सिजन देण्यासाठी हे मास्क देखील उपलब्ध आहे आणि औषधं पण आहेत। अशा प्रकारचे अनेक सेवा याच्यामध्ये देऊ शकतो आणि त्यामुळे पेशंटला जो ताबडतोब ट्रीटमेंट हवी असते ती मिळू शकेल आणि साधारणपणे आपण 10 ॲम्ब्युलन्सेस मुंबई शहरात पहिल्यांदा लॉन्च करणार। ही शिवसेनेची आरोग्य सेवा आहे, पण राज्य सरकार याच्यामध्ये नंतर राज्य सरकारला देखील सहभागी करून दिलं आहे, कारण हे आमच्या याच्यामध्ये आहे आणि राज्य सरकार पण त्याच्यावरती 10 ॲम्ब्युलन्स शिवसेनेच्या पहिल्या मुंबईत असतील आणि नंतर राज्यभर ज्या असतील त्या देखील शिवसेनेच्या आणि राज्य सरकारच्या असतील।